काय तुम्हाला माहित आहे का की लोकशाहीमध्ये एखाद्या राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह फक्त एक चिन्ह नसतं, की त्या पक्षाची ओळख असते, त्याची ताकद असते आणि लाखो मतदारांचा तो एक भावनिक विश्वास असतो. पण विचार करा, जर एका रात्रीत तेच चिन्ह तुमच्याकडून हिरावून घेतलं आणि तुमच्याच पक्षातील तुमच्या कट्टर विरोधकाला देऊन टाकलं तर? हो, मी बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणावर, जिथे सध्या एक अत्यंत रंजक, गुंतागुंतीचं आणि देशाच्या संविधानाला हादरून सोडवणारा राजकीय खेळ सुरू आहे. एकीकडे आहेत उद्धव ठाकरे युबीटी, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मध्येच स्वतःचा नवा गेम प्लॅन घेऊन एंट्री मारणारे राज ठाकरे. आणि या सगळ्या राजकीय नाट्याच्या वर बसलेलं आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट. पण मित्रांनो, हा वाद फक्त दोन नेत्यामधला किंवा दोन भावामधला नाहीये. हा वाद आपल्या देशाच्या लोकशाहीच्या भविष्याचा आहे. सुप्रीम कोर्टात नुकत्याच झालेल्या सुनावणीत नक्की काय घडलं? उद्धव ठाकरेंनी असा कोणता दावा केलाय ज्यामुळे शिंदे गटाची झोप उडाली आहे? आणि राज ठाकरे या सगळ्यात नेमकी काय भूमिका बजावणार आहेत? नेहमीप्रमाणे एकदम सविस्तर विश्लेषण करूया. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. कहाणीची सुरुवात होते जून 2022 मध्ये, जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथजी शिंदे अचानक शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटीला जातात. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बंडखोरी ठरते. महाविकास आघाडी सरकार कोसळतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदांचा राजीनामा देतात आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथजी शिंदे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतात. पण मित्रांनो, खरी लढाई तर सरकार कोसळल्यानंतर सुरू झाली. वाद फक्त सत्तेची खुर्ची मिळवण्याच्या नव्हता. खरी लढाई सुरू झाली शिवसेना या 50 वर्ष जुन्या पक्षाच्या नावावर आणि पक्षाचं अधिकृत चिन्ह असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावर. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आहे, त्यामुळे मूळ पक्ष आणि चिन्ह माझंच आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणाले, पक्षाचे बहुतांश आमदार आणि खासदार माझ्यासोबत, लोकशाहीत बहुमत महत्वाचं असतं, त्यामुळे मूळ पक्ष आमचा आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एक असा ऐतिहासिक निर्णय दिला ज्याने राजकीय विश्लेषकांनाही धक्का दिला. निवडणूक आयोगाने केवळ लोकप्रतिनिधींच्या म्हणजे आमदार आणि खासदार संख्याबळाच्या जोरावर मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह थेट एकनाथजी शिंदे गटाला बहाल केलं. या एका निर्णयामुळे ठाकरे कुटुंबाच्या हातातून त्यांच्याच घराण्यात स्थापन झालेला पक्ष आणि चिन्ह गेलं. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि नवीन चिन्ह मिळालं मशाल. लोकसभेत ठाकरे गटाने या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली आणि अनपेक्षितपणे चांगली कामगिरीही केली. पण धनुष्यबाण परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. आता येऊया सध्याच्या परिस्थितीवर. हा खटला गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अनेक जण म्हणत होते की आता हा विषय संपला, शिंदेंना चिन्ह मिळालं म्हणजे विषय क्लोज. पण मित्रांनो, कायदा इतका सोपा नसतो. नुकतीच म्हणजेच 30 जुलै 2026 रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर एक अत्यंत महत्वाची आणि हाय व्होल्टेज सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीनं देशातील सर्वात महागडे आणि दिग्गज वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केला. सिब्बल यांनी कोर्टासमोर जे मुद्दे मांडले ते ऐकून कायदेतज्ञही थक्क झाले. मुद्दा क्रमांक 1, निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेनेची मूळ घटना पूर्णपणे डावलली. मुद्दा क्रमांक 2, केवळ काही आमदार आणि खासदार पक्षातून वेगळे झाले म्हणजे पूर्ण संघटना वेगळी झाली असं होत नाही. लाखो प्राथमिक सदस्य आणि जिल्हा प्रमुखही अजूनही ठाकरेंसोबत आहेत. मुद्दा क्रमांक 3, निवडणूक आयोगाने घाईघाईत निर्णय घेऊन लोकशाहीच्या नियमाचा गळा घोटला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी दावा केला की निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीररित्या वैध आणि लोकशाहीत लोकप्रतिनिधीचे बहुमत हेच सर्वोच्च असते. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंना युक्तिवाद ऐकून घेतला असून या प्रकरणाची पुढील अंतिम सुनावणी आता 4 ऑगस्ट 2026 रोजी ठेवली आहे. ही तारीख महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी जजमेंट डे ठरू शकते. आता या कहाणीत एक मोठा ट्विस्ट येतो. 30 जुलै कोर्टाच्या सुनावणीनंतर लगेच 1 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईत शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखाच्या नेत्यांशी एक अत्यंत महत्वाची अंतर्गत बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक अत्यंत खळबळजनक आणि राजकीय भूकंप आणणारं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, मला देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण चिन्ह पुन्हा आपल्यालाच देणार आणि समजा काही तांत्रिक कारणामुळे तसं झालं नाही तर एक गोष्ट निश्चित आहे की हे धनुष्यबाण चिन्ह कोर्टाकडून गोठवलं जाईल. मित्रांनो, जरा विचार करा, उद्धव ठाकरे इतक्या आत्मविश्वासाने हे का बोलत आहेत? चिन्ह गोठवणे म्हणजे नक्की काय? जर कोर्टाला वाटलं की निवडणूक आयोगाचा निर्णय घाईचा होता आणि या चिन्हावर दोन्ही बाजूंचा दावा पूर्णपणे सिद्ध होत नाही तर कोर्ट तात्पुरत्या स्वरूपात ते चिन्ह कोणालाच वापरता येऊ नये म्हणून गोठवू शकतं. जर कोर्टाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा राजकीय झटका असेल. कारण शिंदे गटांची संपूर्ण ओळख सध्या त्याच धनुष्यबाण चिन्हावर टिकून आहे. जर चिन्हच गेलं तर मतदारांसमोर जायचं कोणत्या चिन्हासमोर, हा प्रश्न शिंदेना सतावू लागलाय. बरं, शिंदे अडचणी इथे संपत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी एक नवा राजकीय वाद निर्माण झालाय. शिवसेना युबीटीच्या 6 लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात स्वतःचे विलिनीकरण करून घेतले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विलिनीकरणाला मंजुरीही दिली होती. पण ठाकरे गटाने या निर्णयालाही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. ठाकरेंचा युक्तिवाद असा आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार मूळ पक्ष अस्तित्वात असताना अशा प्रकारे खासदारांचे थेट विलिनीकरण बेकायदेशीर आहे. आणि मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने नुकतीच यावर कारवाई करत लोकसभा सचिवालय त्या 6 बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोर्टाने विचारलंय की तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का केली जाऊ नये. जर कोर्टाने हे विलिनीकरण बेकायदेशीर ठरवलं तर शिंदे गटाचे खासदार तर जातीलच, पण त्यांची नैतिक कोंडी होऊ शकते. आता या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एका तिसऱ्या अत्यंत महत्वाच्या नेत्यांची एंट्री होती, ते म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे. राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक भाषणासाठी आणि मराठी अस्मितेसाठी ओळखले जातात. सुरुवातीला जेव्हा एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली होती तेव्हा राज ठाकरे यांनी त्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की अशा प्रकारे पक्ष चोरणे चुकीचे आहे. पण मित्रांनो, राजकारणात कधीही काहीही कायमस्वरूपी नसते. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंची राजकीय भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. राज ठाणेचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय एंट्रीमुळे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या गणितामुळे राज ठाकरेंची जवळीक आता सत्ताधारी महायुतीची भाजप प्लस शिंदे प्लस अजित पवार प्रचंड वाढली आहे. इथे एक मोठा राजकीय क्रोनॉलॉजी समजून घ्या. जर 4 ऑगस्टच्या सुनावणी किंवा भविष्यात सुप्रीम कोर्टाने निर्णय एकनाथ शिंदेच्या विरोधात दिला किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर महायुतीची अवस्था अत्यंत बिकट होईल. अशा वेळी भाजपाला महाराष्ट्रात मराठी चेहरा म्हणून राज ठाकरेंची अत्यंत गरज पडू शकते. पण ठाकरे महायुतीने नवे तारणहार बनवू शकतात की उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती रोखण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करत आहे. हा एक मोठा राजकीय यक्ष प्रश्न आहे. मित्रांनो, आता वेळ आहे संपूर्ण प्रकरणाच्या क्रिटिकल अनालिसिसची. जर आपण कायदेशीर आणि संविधानाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार अँटी डिफेक्शन लॉ लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करणं हा गुन्हा मानला जातो, जेणेकरून सत्तेसाठी पैशाचा खेळ थांबवावा यावा. पण निवडणूक आयोगाने जर फक्त आमदार खासदारांच्या संख्याबळाला जर अंतिम मानलं तर भविष्यात आपल्याला देशात काय होईल याचा विचार करा. कोणताही श्रीमंत नेता किंवा मोठा उद्योगपती पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर एखाद्या पक्षाचे आमदार विकत घेईल, सरकार पाडेल आणि नंतर निवडणूक आयोगाकडे जाऊन सांगेल माझ्याकडे आमदार आहेत त्यामुळे मूळ पक्ष माझाच. जर असं झालं तर सामान्य जनतेनं दिलेल्या मताला काहीच किंमत होणार नाही. ही आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक परंपरा ठरू शकते, असं अनेक निष्पक्ष कायदेतज्ञ देखील म्हणते आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा येणारा निर्णय केवळ उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचं भविष्य ठरवणार नाही, तो भारतातील लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? धनुष्यबाण चिन्हावर खरा हक्क कोणाचा आहे? ठाकरे कुटुंबाचा की ज्यांच्याकडे आमदार आहेत त्यांचा? आणि राज ठाकरेंची महायुती सोबत जवळी या निवडणुकीत गेम चेंजर ठरेल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.